नवी मुंबई में मीडिया से बात करते हुए सांसद श्रीकांत शिंदे ने कहा कि पाकिस्तान को जो भाषा समझ आती है उसी भाषा में उन्हें समझाना जरूरी है। उन्होंने ये भी कहा कि यह काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही करेंगे, जो अपनी कड़ी नीतियों के लिए जाने जाते हैं। सांसद शिंदे ने पाकिस्तान के साथ सीमा विवाद और आतंकवाद को लेकर केंद्र सरकार की स्थिति स्पष्ट करते हुए कहा कि प्रधानमंत्री मोदी हमेशा राष्ट्रीय सुरक्षा और देश हित में सख्त कदम उठाने में पक्षधर रहे हैं। विरोधियों का काम है, विरोध को जो करना है वो काम बखूबी कर रहे हैं। विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील टीका करत होते। टीका करण्यामध्येच त्यांनी धन्यता मानली, म्हणून लोकांनी जे आहे पूर्ण बहुमताने NDAचं सरकार निवडून दिलं। ज्या प्रकारे कामं माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हा झाली, त्या कामांकडे बघून महायुतीचं काम 2.5 वर्षामध्ये न भूतो न भविष्य असं प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचलो। त्यामुळे क्लिअर मॅन्डेट, लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ही दिली। आता पुन्हा विरोधक जे आहे टीकाच करतायत, चांगलं काम केलं तरी टीका करतायत। तर मला वाटतं त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता शिंदेसाहेब नेहमी बोलत असतात की काम करण्यावरती त्यांचा जास्त भर असतो आणि कामामधून ते उत्तर देत असतात। आणि मला वाटतं ज्या प्रकारे त्यांनी काम केलं, ज्या प्रकारे महायुतीच्या सरकारने काम केलं, या पूर्ण घटनेमध्ये लोकांना परत आपल्या घरी आणण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमाने असेल, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या माध्यमाने असेल, एक मोठा दिलासा जो आहे तो देखील देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आम्ही आमचं काम जे आहे ते करत राहू, विरोधकांना जे काय बोलायचं ते बोलत राहतील। देशावर आलेला जिल्ह्याचा हल्ला परतवणार का? बघा, सगळ्या लोकांची जी भावना आहे, जनभावनाची आहे, ती सरकारची जनभावना आहे। गेले अनेक वर्षापासून काश्मीरमध्ये ज्या प्रकारे हल्ले होत होते ते काही वर्षामध्ये कमी झाले। 370 लागू झाला, स्टोन पेल्टिंगचे विषय जे आहे ते पूर्णपणे बंद झाले, लोकांना तिथे नोकऱ्या मिळायला लागल्या, चांगले रस्ते झाले, एम्ससारखं हॉस्पिटल मोठं आहे, ते टुरिझम त्या ठिकाणी वाढलं। तर अशा परिस्थितीमध्ये जिथे शांतता नांदत होती, चांगलं टुरिझम वाढत होतं काश्मीरमध्ये, काही संघटनांना जे आहे किंवा काही देशांना ते बघवत नव्हतं, म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या माध्यमाने नेहमी स्पॉन्सरशिप करून या सगळ्या आतंकवादी संघटनांना बळ देण्याचं काम इतक्या वर्षामध्ये पाकिस्तानने केलेलं आहे। त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे, केली पाहिजे। आणि जे काही निर्णय सरकारच्या माध्यमाने, केंद्र सरकारच्या माध्यमाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतले, जे काही करार बंद केले, इंडस व्हॅली ट्रीटी असेल, त्याचबरोबर अटारी क्लोजर असेल, ती बॉर्डर्स क्लोज करण्याचा विषय असेल, सार्कवरच्या विजांचा विषय असेल, लोक जे इथे राहत आहेत, तर मला वाटतं हे सगळे विषय जे आहेत स्वागतार्ह आहेत। आणि त्याच्यापेक्षा अजून कडक निर्णय हे सरकारने घेतले पाहिजे, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले पाहिजे, अशी भावना जी आहे सर्वपक्षीय नेत्यांची देखील होती, ऑपोजिशनची देखील होती। तर मला वाटतं लोकांचे भावना लक्षात घेऊन पाकिस्तानला त्याच्या शब्दांमध्ये, त्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये जे आहे हे समजवणं खूप गरजेचं आहे। आणि मला वाटतं ते नरेंद्र मोदीजी करतील।